ही फक्त ब्राह्मण राष्ट्राची मागणी. आणि ब्राह्मण राष्ट्राची मागणी काय आहे, ते का आम्हाला मुसलमानांची भीती दाखवतात? तर आम्ही सुद्धा वर्णव्यवस्थेत इक्वॅलिटी भाषा करतो. बाबासाहेबांनी केली, बाकी सगळ्यांनी केली. तर ती इक्वॅलिटीची भाषा, अरे आपसात भांडू नका, मुसलमान येत आहेत अशी भीती दाखवून ते आम्हाला मूर्ख बनवतात. आरएसएसची सुरुवात बघू आपण. आरएसएस सुरुवात कधी झाली? जेव्हा स्वातंत्र्य चळवळीला रूप आलं, गायकवाड तथा टिळक वाड्यातून काँग्रेस महात्मा गांधींनी बाहेर काढली. त्यांनी बहुजनांकडे नेतृत्व दिल्याबरोबर ब्राह्मणांना चावू लागली की आपलं खरं नाही. म्हणून त्यांनी गांधीला विचारलं. हेगडेवार काँग्रेसचे नेते होते, खिलाफत मुवमेंटला सपोर्ट करण्यासाठी जेलमध्ये गेले. म्हणतात की ते स्वातंत्र्य चळवळीसाठी जेलमध्ये गेले. हेगडेवार स्वतःच एक त्रस्त ब्राह्मण फॅमिलीतून आलेला माणूस आहे. भाऊ त्याला रात्रभर थंडीत उभा करत होता. ती गांजाची वगैरे चिलीम तो व्यसनी होता. चिलीम भरायला मदत करत नाही, भरत नाही म्हणून या भावाला, धाकट्या भावाला थोरला भाऊ त्रास देत होता. त्या सतावलेल्या घरातून, ब्राह्मण घरातून तो बाहेर आलेला आहे. मूळ मुद्दा त्यांनी गांधींपासून फारकत घेतली. त्याचं कारण गांधी म्हटले की हे राष्ट्र सर्वांचं आहे आणि त्यांना हे राष्ट्र फक्त हिंदूंचं राष्ट्र उभं करायचं होतं, म्हणजे ब्राह्मणांचं राष्ट्र उभं करायचं होतं. हे करताना त्यांनी मुंजे सावरकर यांची मदत घेतली. मुंजे तर त्यावेळेस मुसोलिनीला भेटून आला होता आणि ती डिक्टेटरशिप भारतात असल्याशिवाय आपल्याला हिंदू राष्ट्र किंवा ब्राह्मण राष्ट्र बनवता येणार नाही. त्यांनी तिघांनी निष्कर्ष काढला होता. हिंदू राष्ट्र करायचं म्हणजे मनुस्मृतीचं राज्य पाहिजे. संविधानाला त्यांनी विरोध केला, तिरंगेला त्यांनी विरोध केला, आंबेडकरांना विरोध केला, महात्मा गांधींना विरोध केला. गांधी नेहरू दोघांनाही मारण्याचा कट केला. किंवा नेहरू फॅमिलीच पुढे घ्या ना तुम्ही. हिंदू राष्ट्र बनवण्यामध्ये अडथळा आहेत म्हणून नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, आता राहुल गांधी ते संपवण्याचा त्यांचा डाव आहे. मी हे राहुलची प्रत्यक्ष भेटीत पण बोललेलो आहे.